मेजरमेंट ऑफ द सेल. पेशीचं मोजमाप कसं करायचं भैया? लक्ष द्या, पेशीचं मोजमाप कसं करायचं? मोजमाप म्हणतोय काउंटिंग नाही रे बाबा, लक्ष दे. सेल्स आर व्हेरी स्मॉल. मुळातच आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, म्हणजे माहीत आहे, पेशी अत्यंत छोटी आहे. तर जनरली आपल्याला माहितीच आहे की रे, जनरली मेट्रिक सिस्टीम तुम्हाला माहिती आहे की नाही? मिली, सेंटी, डेसिमीटर आहे की नाही, डेका, हेक्टो, किलोमीटर. हे तर तुम्हाला माहिती आहे की नाही? मिली, सेंटी, डेसिमीटर, डेका, हेक्टो, किलोमीटर ही मेट्रिक सिस्टीम आहे. म्हणजे काय आहे? मिलीमीटरला गुणिले 10 केलं सेंटीमीटर, गुणिले 10 केलं डेसिमीटर, गुणिले 10 केलं मीटर, गुणिले 10 केलं डेकामीटर, गुणिले 10 केलं हेक्टोमीटर, गुणिले 10 केलं किलोमीटर. हे मेट्रिक सिस्टीम आहे. तुम्हाला कुठपर्यंत दिसतंय? मिलीमीटर तुम्हाला दिसते. मिलीमीटर म्हणजे तुमच्या एखादी स्केल असते, त्या स्केलवरती 5 रेषा, त्याच्यानंतर अजून 5 रेषा, हे झालं 1 सेंटीमीटर. एका सेंटीमीटरमध्ये किती मिलीमीटर बसतात? 10 मिलीमीटर बसतात. ही नखा एवढी मिलीमीटरची रेष तुम्हाला कळते, पण लक्षामध्ये ठेवा, त्याच्या 1000वा भाग आता काही दिसत नाही. मग मिलीमीटरचं पण हे अवघड जातं आपल्या लक्षात घ्या. आणि मग त्या ठिकाणी काय वापरायला लागतं? मायक्रोमीटर किंवा नॅनोमीटर यूज करावं लागतं. लक्षामध्ये हे काय आहे? देज आर द युनिट्स यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ द सेल. पेशीचं मोजमाप करण्यासाठीचे युनिट्स आहेत, लक्षात घ्या. पण माहीत असू द्या तुम्हाला, एका मिलीमीटरचा 1000वा भाग म्हणजे 1000 मायक्रोमीटर. कळतं? एका मिलीमीटरचा 1000वा भाग, 1000th पार्ट ऑफ 1 मिलीमीटर इज द मायक्रोमीटर. कळतं का? मिलीमीटरचा 1000वा म्हणजे मीटरचा काय ते मी कन्वर्ट करून देतो तुम्हाला. बघा, 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर, हे तर मान्य आहे ना? त्याच्या बी वर लिहितो 1 मीटर, बरोबर आहे. मग 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. हे 100 गुणिले 10 म्हणजे 1000 आलं इथं. म्हणजे एका मिलीमीटरमध्ये 1000, एका मीटरमध्ये 1000 मिलीमीटर बसतात. 1000 मिलीमीटरचा 1000वा भाग कळतो का तुम्हाला? म्हणजे गुणिले 1000 म्हणजे किती आलं? 1 2 3 4 5 6. हे कळतं का? 1 2 3 4 5 6. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष. एका मीटरचा एवढावा भाग कळतं का नाही? तर ओके, दॅट इज वॉट? एका मीटरचा 10 लाखावा भाग, दॅट इज 10 to the power -6 मीटर. कळतं का? म्हणजे 1 मायक्रोमीटर. बघा, लक्षात येते का? एका मीटरचा एवढा भाग म्हणजे भागिले करावं लागते रे. तुम्हाला कळत नसेल, 10 लाख भागिले 10 लाख करा बरं. मग उत्तर काय येईल बे? 0.00001 2 3 4 5 6 1 मीटर. एवढे मीटर. कळतं का? 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ मीटर. हे बी माहीत राहू द्या का? 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ मीटर. हे पण माहीत राहू द्या. यस, 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ मीटर. कळतं आहे? मग 10 लाखावा भाग मीटरचा म्हणजे मायक्रोमीटर असतो, आणि अब्जावा भाग म्हणजे नॅनोमीटर असतो. ठीक आहे? म्हणून हे दोन्ही इथं ठळक देतो मी तुम्हाला, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरबद्दल. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10 to the power -6 मीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 to the power -9 मीटर. आलं लक्षात? अब्जावा भाग 10⁻⁹. 10⁻⁹ किती असतो? चेक करा. 10⁻⁹ म्हणजे 9 0 1 2 3 4 5 6 7 8 9. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 1 अब्ज. आलं लक्षात? म्हणजे एका मीटरचा 10 लाखावा भाग म्हणजे 1 मायक्रोमीटर, आणि एका मीटरचा अब्जावा भाग म्हणजे 1 नॅनोमीटर. आणि म्हणून हे युनिट यूज केले जातात पेशीचा आकार मोजण्यासाठी. समजतंय? पेशीचा आकार मोजण्यासाठी हे युनिट यूज केले जातात. सर सायन्स आहे का मॅथ्स आहे? हो, हे बाबा सगळंच यावं लागतं रे. सायन्स शिकण्यासाठी मॅथवर तर लई कमांड असलं पाहिजे तुमचं. गॉट इट? चलो, तर हे वापरून मोजमाप केलं जातं पेशीचं, माहीत असू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी दाबून ऑल सिलेक्ट करा, आणि त्याचबरोबर रेग्युलर अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आमचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे चालू व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.